कुठल्या तरी मंदिराच्या ओसरीवर बसावं, कधी ज्ञानदेव माऊलींचे तर कधी नामदेव महाराजांचे अभंग म्हणावेत, कधी स्वतःची कुठली तरी रचना म्हणावी, बाजूला लोक गोळा करावे, स्वतःला मिळालेलं ज्ञान सांगावं. असं करत 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 पंढरी गाठली आणि त्या सावळ्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं. पुढचीही काही यात्रा केली आणि मग वाट धरली पैठणची. आजी आजोबांचं ते छोटं 7-8 वर्षाचं पोरगं पळून गेलं होतं. आजी आजोबा वाट बघत होते. अजूनही एवढी वर्ष वाट बघत होते ते. हो, कारण जेव्हा एकनाथ, हा छोटा एकनाथ जनार्दन पंतांकडे आला, तो कुठला कोण कळलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी कलिता पाठवला होता की तुमचा नातू माझ्याकडे सुखरूप आहे, जे काय त्याचं करायचं ते करीन आणि तो घरी येईल योग्य वेळी. आजीची तर काय अवस्था होती. थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता, वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जागता. रोज आपली आजी वाट बघायची, आज येईल माझा नातू, उद्या येईल माझा नातू. कारण जनार्दन पंतांनी सांगितलं होतं येणार आहे, त्यामुळे सोडू शकत नव्हतं. आणि असंच झालं. एक दिवस एकनाथ महाराज घरी आले आणि त्यांच्या आधी त्यांची कीर्ती पोचली होती. हा छान कीर्तन करतो, छान रचना करतो, भारुडो गातो. एकनाथ महाराज घरी आले. गिरजाबाईंशी त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं पैठण मधलं आयुष्य सुरू झालं. लेखन, वाचन आणि समाज प्रबोधन. समाज प्रबोधन म्हणजे काय? नुसतं बोलणं नाही, कारण ते संत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लहानपणापासून समाजातल्या विषमतेचा त्यांना खूप तिटकारा होता. काय अस्पृश्य, काय स्पृश्य, सगळी आपण देवाची लेकरं म्हणतो आणि असं का करतो? त्यामुळे ते हा भेदभाव मानायचे नाही. त्यांच्या ओसरीवर सगळ्यांना आमंत्रण. त्यामुळे त्यांच्या ओसरीवरची गर्दी लागली वाढायला आणि इतर पुराणिक बुवांकडली कमी व्हायला लागली. कारण एक तर भाषाही कळत नव्हती आणि बंधनं. इथे भाषाही गोड होती, रसाळ वाणी होती, गुरूंचा अनुग्रह होता, सरस्वतीची कृपा होती आणि सगळ्यांना आमंत्रण होतं. पण जेव्हा इकडची गर्दी वाढली की तिकडे पोटात दुखतं. त्यामुळे पैठण मधले जे पुराणिक होते, जे कर्मठ होते, त्यांना व्हायला लागला त्रास. मग काय करायचं? अनेक 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 वेगळ्या 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 करून त्यांना छळायचे. काय काय करावं त्यांनी? तर एके दिवशी, आणि हे काय करायचे? अस्पृश्य मुलाला कुठेतरी कडेवर घे, कुठेतरी महारवाड्यातच जा, त्यांच्या घरी जाऊन जेवण कर, असं सगळं हे करायचंय. काय झालं त्यामुळे? अस्पृश्य कोरते कडे घेतले, अस्पृश्य कोरते कडे घेतले, ब्राह्मण सारे क्रुद्ध झाले, ब्राह्मण सारे क्रुद्ध झाले. शांती ब्रह्मते नाथ हासले, शांती ब्रह्मते नाथ हासले, भेदभावते दूर सारले, भेदभावते दूर सारले. हे दूर सारलं माताचं काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी काय केलं? एका माणसाला पैशाची गरज होती. त्याला सांगितलं, तुला वाटते तेवढे पैसे देतो, नाथांना राग आणून दाखव, कारण हे शांती ब्रह्म, रागच यायचा नाही. तर यांनी काय करावं? एवढंच ना, कुणाला राग आणता येतो, त्यात काय एवढं? कुणाला आनंद देण्यात कठीण आहे, पण राग आणण्यात कुठं कठीण आहे? गेले त्यांच्या घरी. फजित करण्या ब्राह्मण आला, फजित करण्या ब्राह्मण आला, चपलांसह तो मंदिर गेला, जेवणासह त्वरित बसला, क्रोध
पाठी बसला. आता हे झाल्यानंतर राग यायला पाहिजे घरामध्ये. नाथाने काय केलं? गिरिजाबाईंना म्हणाले, सांभाळा हो, सांभाळा हो शब्द ऐकला. आणि हे ऐकून तो खजीन झाला. ब्राह्मण पुरता खजीन झाला. राग यायच्या ऐवजी तोच खजीन होऊन निघून गेला. याच यांचं रोजचं ते ओसरीवरचं लोकांचं जमा करणं हे सगळं बघू चाललेलं होतं. लोकांचे राग चालले होते, यांचं कार्य चाललं होतं. आणि एक दिवस अशाच एका दिवशी नाथांच्या घरी ते दोन काशीमधून निघालेले येऊन थबकले. म्हणले, तुम्ही धर्मगुरू आहात. मी काय केलं? इथे पैठणचे म्हणतात काशीतले लोक का म्हणतात बाबा? तुम्ही धर्मगुडवे आहात. तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलावलेलं आहे. कुठं बोलवलंय? काशीत बोलवलंय. पैठणचं प्रतिष्ठान, पैठणची विद्यानगरी तिथून बोलवून मला काशीत बोलवलंय. नाथांना आनंदच झाला. गुरूंची आज्ञा असावी, जायचं. त्याच्यानंतर काशीची वाट चालली आणि गंगातीरी पोचले. गंगातीरी जेव्हा पोचले तेव्हा गंगेचं पहिलं दर्शन झालं आणि मनात वाटलं, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, चिदानंद शिव सुंदर तेची, चिदानंद शिव सुंदर तेची, पावन तेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा जगदाधारा तव जलधारा, अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, लहरी लहरी त्यानी नादती, लहरी लहरी त्यानी नादती, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. गंगा मातेला नमस्कार केला आणि काशी विश्वेश्वराच्या देवळात गेले. ब्रह्म मुरारी सुरार्चित नित्यं निर्मलकांति शोभितलिंगं जन्मजरुत्तरिणं जललिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली, साष्टांग प्रणिपात केला आणि शिवशंभूची करुणा भाकली. कैलास राणा शिवचंद्र मोरी, फणींद्रनाथा मुकुटी जळावी,
कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझं वीण शंभो मज कोण अशी विश्वेश्वरात बोलावलं होतं. तुझं वीण शंभो मज कोण तारी. आणि गेले त्या कैवल्यानंदांच्या आश्रमात. ते कैवल्यानंद असं पडदा लावून बसले होते. म्हणले तुझ्या पाखंड्याचं मला तोंड नाही बघायचं. आणि आजच मी एक दुसरी लोककथा ऐकली आत्ता येता तर म्हणे कुणीतरी कैवल्यानंदांना सांगितलं त्याच्याकडे बघू नका. त्याच्याकडे बघितलं की तिथे कृष्ण दिसतो. मग तुम्ही काही बोलू नाही शकणार तेव्हा. ही आत्ता येता ऐकलेली लोककथा पण शक्य आहे असं वाटलं. त्यांनी पडदा लावला होता. का पडदा लावला होता? त्यामुळे पाखंड्याचं दर्शन नाही करायचं मला. तुझं तोंड बघून पण मला पाप लागेल. तू धर्म बुडवलेलास. एकनाथ महाराज पुढे गेले. विनम्रपणे नमस्कार केला. मी मला बोलावलं, कमीत कमी दर्शन तरी द्या. देणार नाही म्हणले. तू पाप केलंस. काय आज्ञा? तर ते जे काय लिहिलंयस ना ते गंगेत अर्पण करून टाक. कारण ते धर्म बुडवाय. ते म्हणजे एकदा ऐका तरी, बघा तरी, शास्त्रांनी बघावं, इथल्या पंडितांनी ऐकावं. आणि मग जर तुम्हाला वाटलं की हे चुकीचं आहे तर मी माझ्या हाताने ते गंगार्पण करेन. ते म्हणले नाही, प्राकृत ही देववाणी नाही. मनात म्हणाले संस्कृत ही देववाणी, मग काय प्राकृत चोराची वाणी आहे हे म्हणा. कारण प्राकृत ही आपली देवानेच दिलेली वाणी आहे. मग का थांबवायचं? का लोकांना ज्ञानापासून वंचित करायचं? पण त्यांना काय पटेल. ते म्हणले उद्या बसवतो मी सगळ्या पंडितांची सभा, बघतो तू काय केलंयस ते. त्यांना इतकी खात्री होती. ते म्हणले उद्या तरी आपलं दर्शन होईल का? एकनाथ महाराजांनी परत विनम्रपणे विचारलं. ते म्हणले उद्याचं उद्या बघू. एकनाथ महाराज म्हणले जोपर्यंत अहंकाराचा पडदा जाणार नाही तोपर्यंत पुढं काय होणार नाही. दुसऱ्या दिवशी पण सगळी सभा भरली. ते विद्येचं माहेर. सगळे विद्वान येऊन बसले. पडद्याआड कैवल्यानंद. एकनाथ महाराज आसनावर बसले. पुढे ती तोपर्यंत 5 अध्यायच लिहून झाले होते. 5 अध्याय पुढे ठेवले. बाजूला श्रीपती शास्त्री अस्वस्थ बसले. एकनाथ महाराज शांत होते. त्यांनी सद्गुरूंचं स्मरण केलं आणि पहिलं पान उघडलं. काही चुकू नये म्हणून श्री गणाधिपतये नमः. श्री गुरुदेव नमः. ओम नमोजी जनार्दना. नाही भवाभय भावना न देखो नीतूपणा. नमन श्री गुरुचरणा. गुरूंना नमन केलं आणि ओव्या मागून ओव्या रसाळपणे वाचत होते. सगळे विसरूनच गेले आपण इथं कशाला बसलोय. आणि मंत्रमुग्ध होऊन ते ऐकू लागले. गंगा तीरी सभा मंडपी ब्रह्मवृंद आला परीक्षी आज एकनाथाला. 11 स्कंद भागवताच्या बसले श्रवणाला. सारे बसले श्रवणाला. पडद्या मागून एक कैवल्यानंद आणि बाकी सगळे श्रवण करतायत. शोधायचा प्रयत्न करतायत काय ऐकायचंय आपल्याला. पण झालं काय? नाथांची ती मधुर वचने श्रीकृष्णाची सारी वर्णने. भावभक्तीची अनेक रूपे कर्णतृप्त झाले. गंगा तीरी कर्णतृप्त झाले. आसन सोडून पडदा सारून
वाणीनी श्रोतृवर्ग आणि स्वतः कैवल्यानंद आनंदित झाले. कैवल्यानंद मोठी व्यक्ती होती, ज्ञानी होते. जेव्हा अहंकाराचा पडदा बाजूला झाला आणि त्या लेखनाची महती कळली, तेव्हा त्यांनी सांगितलं, 5च अध्याय लिहून झाले म्हणालात, पुढचं सगळं तुम्ही इथंच बसून घ्यायचंय. तुमचं सगळं कार्य आता काशीत बसून पूर्ण करा आणि आम्हाला रोज ते ऐकवा. एकनाथ महाराजांनी मान्य केलं. काशी हे कुठली जागा आहे? पहिलं भागवत परीक्षिताला शुकमुनींनी तिथंच ऐकवलं होतं आणि त्याच ठिकाणी आज एकनाथांना अशी विनंती झाली होती की तुम्ही तिथंच राहून तुमचं लेखन पूर्ण करा आणि आम्हाला रोज त्याच्या श्रवणाचा लाभ मिळू द्या. आता आपण म्हणतो मराठीला अभिजात दर्जा वगैरे. अभिजात दर्जा कधी मिळाला होता तो एकनाथच जाणवतो. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते, माझे मराठीचे माझे शब्द आणि अमृता ते पैजा जिंके ऐसे अक्षर रसिके. ज्ञानेश्वर महाराजांची उक्ती एकनाथ महाराजांनी पूर्ण केली होती. तिथे राहून एकनाथ महाराजांनी भागवताचं लेखनाचं काम पूर्ण केलं आणि मग पुन्हा पैठणकडे आले. पैठणला आले आणि पुन्हा त्यांचं ते आयुष्य सुरू झालं. रोज काहीतरी लेखन वाचन करावं, समाज प्रबोधन करावं, आपला व्यवसाय करावा. आणि एके दिवशी ज्ञानेश्वर माऊलीनं त्यांना दृष्टांत दिला. नाथांसी मग दृष्टांताने आज्ञा दिधली ज्ञानेशाने. भावार्थ दीपिका शुद्ध करावी ज्ञानेश्वरी या नामे. किती वर्ष झाले होते ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराजांना मध्ये? साधारण 200-250 वर्षांचा काळ गेला होता. पण तो जो जुलमाचा काळ होता त्या काळामध्ये आणि काही पाखंडी लोकांमुळे मूळ ज्ञानेश्वरीची प्रत मूळ राहिली नव्हती. काही लोकांनी आपलं घुसडलं होतं, काही शब्द बदलले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथांना दृष्टांत घेऊन सांगितलं, अज्ञानाची मुळी, त्या अज्ञान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला बोचते रे, ती दूर कर. हा दृष्टांत बघून एकनाथ महाराज आळंदीला आले, जिथे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी होती. 200 वर्षाचाच काळ गेला होता, पण त्यांना ती समाधी आणि सिद्धेश्वराचं मंदिर शोधायला त्रास झाला. आक्रमणाचा काळ होता तो. धर्माचं रक्षण कोण करणार होतं? एकनाथ महाराज आळंदीला गेले, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि अथक परिश्रमाने त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा शुद्ध केली. आज आपल्याला जी ज्ञानेश्वरी मिळते ती एकनाथ महाराजांचीच कृपा. एकनाथ महाराज पैठणलाच राहत होते आणि काही वर्षानंतर या महत्वाच्या कार्यानंतर त्यांनी गोदावरीला देह अर्पण करायचा संकल्प केला. पाऊणशेच्या घरात एकनाथ महाराजांच्या रचना आहेत. त्याच्यात भारुड आहेत, आरत्या आहेत, अभंग आहेत, विरहिणी आहेत, गवळणी आहेत. जी भाषा लोकांना कळेल त्या भाषेचं प्रबोधन एकनाथ महाराजांनी केलं. आणि जे नामदेव महाराजांची उक्ती होती, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल बोले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे जे नामदेव महाराजांनी बोलून ठेवलं होतं ते जीवन एकनाथ महाराजांचं. फाल्गुन वद्य षष्ठी त्या दिवशी एकनाथ महाराजांनी आपलं आयुष्य संपवलं. स्वतःला त्यांनी गोदार्पण केलं. हाच दिवस त्यांचे गुरु जनार्दन पंतांचा
जन्मदिवस. हाच दिवस त्यांच्या गुरूंनी देह सोडला आणि हाच दिवस ज्या दिवशी त्यांना दत्तदर्शन झालं. म्हणून स्वतःचं आयुष्य संपवायचा पण दिवस त्यांनी हाच निवडला आणि स्वतःला गंगार्पण केलं. आज आपण इथे आनंदाने बसलोय, उपभोगतो हे सगळं ज्ञान. त्याचे कारण दोनच, एक क्षात्र तेज होतं आणि शास्त्र तेज होतं. हे शास्त्र तेज ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं सोप्या शब्दात, त्या सगळ्या संतांचे आपल्यावर अनन्य उपकार आहे. आजची कीर्तन सेवा परमेश्वराच्या आणि या सर्व भूदेव संतांच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचे शब्द आठवूया. काय वालवाला नमुरे दिवाणी, काय वालवाला नमुरे दिवाणी, देवी दसे काय वालवाला नमुरे सर्व भाविक श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद.